नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 2 ओवी क्रमांक 1 ते 30 यांचे पठन करणार आहे. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग. श्री गणेशाय नमः. ओवी क्रमांक 1 ते 30. ओवी क्रमांक 1. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करी तू असे. याचा अर्थ, मग संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला, महाराज ऐका. अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला. ओवी क्रमांक 2. ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवने परी. याचा अर्थ, ते आपले सर्व कुळ पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे मन द्रवले. ओवी क्रमांक 3. जैसे लवन जळे झळंबले, ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदयतयाचे. याचा अर्थ, पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे तो मोठा धैर्यवान होता तरी त्याच्या हृदयास द्रव आला. ओवी क्रमांक 4. मनोनी कृपा अकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. याचा अर्थ, जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला. ओवी क्रमांक 5. तया परी तो पांडू कुमरू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शांगधरू काय बोले. याचा अर्थ, त्याप्रमाणे तो अर्जुन मोहामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ओवी क्रमांक 6. म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीत आहासी. याचा अर्थ, अर्जुना अरे तू अगोदर असे पहा की या प्रसंगी तुला हे शोभते काय. तू कोण आहेस व हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर. ओवी क्रमांक 7. तुझ सांगे काय जाहले, कवन उने आले, करिता काय ठेले, खेदू काईसा. याचा अर्थ, तुला काय झाले, सांग बरे, कोणते कमी पडले. ओवी क्रमांक 8. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू काही न संडीसी, तुझे नी नामे अपयशी दिशालंघीजे. याचा अर्थ, काय करण्याचे राहिले आणि दुःख कशाकरिता झाले. तू अनुचित गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडित नाहीस. तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पळून जाते. ओवी क्रमांक 9. तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझिया लाठेपणाचा आवो, तीही लोकी. याचा अर्थ, तू शौर्याचा केवळ निधी व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस व तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. ओवी क्रमांक 10. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. याचा अर्थ, तू युद्धात शंकरास जिंकलेस, 3.5 कोटी निवात कवच दैत्यांचा समूळ उच्छेद केलास आणि चित्ररथ गंधर्वांदिकांशी युद्ध करून त्यांना आपले यश गावयास लाविलेस. ओवी क्रमांक 11. पाहता तुझे नी पाडे, दिसे त्रैलोक्येही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. याचा अर्थ, अर्जुना तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास हे त्रैलोक्यही अल्प दिसू लागते. तुझा पराक्रम इतका मोठा आहे. ओवी क्रमांक 12. तो तू की आजी येथे, सांडूनिया वीरवृत्ती ते, अधोमुख रुदनाते करीतो आहासी. याचा अर्थ,
तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. ओवी क्रमांक 13. विचारी तू अर्जुनू की कारुण्य किजसी दिनू, सांग पाद अंधकारे भानू ग्रासीला आथी. याचा अर्थ, अर्जुना तू विचारी आहेस, तथापि करुणेने तू दीन होतोस. पण अरे, अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का, सांग बरे. ओवी क्रमांक 14. ना तरी पौनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळवणी जाये, पावका ते. याचा अर्थ, किंवा वाऱ्यास मेघांचे भय कधी वाटले आहे, अथवा अमृतास कधी मरण आहे, किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे. ओवी क्रमांक 15. की लवणेची जळ विरे, ससर्गे काळकूट मरे. सांग पा महाफणी दर्दुरे, गिळीजे काही. याचा अर्थ, अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे, किंवा काळकूट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे, अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे. ओवी क्रमांक 16. सियासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके जाहला. परी तो साच केला आजी येथ. याचा अर्थ, बरे कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण त्या तू येथे आज खऱ्या करून दाखविल्यास. ओवी क्रमांक 17. म्हणून अजूनी अर्जुना, जने चित्त देशी या हिना. वेगीर करून या मना, सावधू होई. याचा अर्थ, म्हणून अर्जुना तू या मोहाला आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. मनास त्वरित धीर देऊन सावध हो. ओवी क्रमांक 18. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे. याचा अर्थ, हा वेडेपणा टाकून दे, उठ व धनुष्यबाण हाती घे, कारण या रणांगणावर तुझ्या या करुणेचा काय उपयोग. ओवी क्रमांक 19. हा गा तू जाणता, तरी न विचारीसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता, उचित काही. याचा अर्थ, अर्जुना अरे तू ज्ञाता ना, यावेळी विचार कसा करीत नाहीस? अरे युद्धाचे प्रसंगी दया असणे योग्य आहे का, सांग बरं. ओवी क्रमांक 20. हे असतीये कीर्तिशी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. याचा अर्थ, हे तुझे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोकप्राप्तीस अडथळा आणणारे आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. ओवी क्रमांक 21. म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरू धरी. हे स्वच्छते अभेरी पंडुकुमरा. याचा अर्थ, म्हणून अर्जुना तू दुःख करू नको, पूर्ण धीर धर आणि आत्मविषयीचा हा विषाद सोडून दे. ओवी क्रमांक 22. तुझ नवे हे उचित, येणे नाशिले जोडले बहुत. तू अजूनी वरीहित विचारी पा. याचा अर्थ, तुला असा खेद करणे शोभत नाही. तू आजपर्यंत जे काही यश मिळवले आहेस त्याचा या योगाने नाश होईल, म्हणून तू अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. ओवी क्रमांक 23. येणे संग्रामाचे अवसरे, येत कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे, झाले तुझ. याचा अर्थ, हे कौरव काय आत्ताच तुझे नातलग झाले आहेत. ओवी क्रमांक 24. तू आधीची काय नेनसी, की हे गोत्रज नोळखसी. वायाची काय करीसी, आतिशो आता. याचा अर्थ, अरे ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती का, किंवा हे नातेवाईक आहेत हे तू जाणत नव्हतास काय? मग आत्ताच व्यर्थ खेद का करतोस. ओवी क्रमांक 25. आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज, सदांची आथी.
याचा अर्थ काय सांगावे, आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व म्हणजे नवीन आहे की काय? अरे, तुम्हा परस्परातील कलहांचे निमित्त नेहमीचेच आहे. ओवी क्रमांक 26. तरी आता काय झाले, काही स्नेह उपनले, हे नेनिजे परी कुडे केले, अर्जुना तुवा. याचा अर्थ मग आत्ताच काय झाले, हा मोह तुला कसा उत्पन्न झाला कोण जाणे, पण अर्जुना तू हे फार वाईट केलेस. ओवी क्रमांक 27. मोहो धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोक ही अंतरेल ऐही केसी. याचा अर्थ जर तू ह्या मोहात पडलास तर त्याचा परिणाम असा होईल की आजपर्यंत मिळविलेला लौकिक जाऊन इह परलोकांसही अंतरशील. ओवी क्रमांक 28. हृदयांचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. याचा अर्थ तुझ्या अंतःकरणाची ही दुर्बलता या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. ती दुर्बलता म्हणजे क्षत्रियाचा संग्रामातील अदपपातच आहे. ओवी क्रमांक 29. ऐसे नी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडूसुतू काय बोले. याचा अर्थ याप्रमाणे दयाळू भगवान अर्जुनाची परोपरीने समजूत घालीत होता, तथापि त्यावर अर्जुन काय बोलला ते ऐका. ओवी क्रमांक 30. देवा हे एतुलेवरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तुची विचारी संग्रामो हा. याचा अर्थ देवा हे इतके काही बोलावयाला नको आहे, माझे काय म्हणणे आहे ते ऐका. ह्या युद्धाविषयी आधी आपणच विचार करा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.